श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 189. आळंदीवरून त्याने आपल्या सद्गुरूला प्रणाम केला होता. स्वामी, अवतार समाप्तीच्या आपल्या या लीलेला शतशः प्रणाम. आपल्या या लीलेकडे जे कोणी चर्मचक्षुने पाहतील त्यांना वाटले की आपण आता अस्तित्वात नाही आहे, परंतु जे कोणी अंतर्चक्षुने पाहतील त्यांना उमजेल की आपण नवीन ध्येय धारण करून पुन्हा अवतरित व्हाल. स्वामी समर्थाचा संचार अजून थांबला नव्हता. निवृत्तीचे संकेत देत ते फिरतच होते. तात्या सुभेदार यांच्या घरी स्वामी गेले असताना त्यांनीही तेथे निराळीच लीला केली होती. सुभेदाराच्या अंगणातील एक कुंडी उचलून त्यांनी मुरलीधराच्या देवळाजवळ तळ्याजवळ नेली होती. स्वामी बरोबर कित्येक लोक होते. स्वामी कुंडी घेऊन तळ्याजवळ का आले असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उद्भवत होत असतानाच स्वामींनी कुंडीसह तळ्यात उडी मारली. सर्वजण अवुक झाले. तळ्यात बुडालेले स्वामी तळ्याच्यावर आले नाहीत हे पाहून सारे जण कासावीस झाले. काहींनी तर रडण्यास सुरुवात केली होती. क्षणात तेथे वातावरण शोकाकुल झाले होते आणि अचानक स्वामी पाण्यातून बाहेर आले होते. स्वामी समर्थांना पाहताच सर्वांना आनंद झाला होता. मनावरचे दडपण क्षणात नाहीसे झाले होते. रडणारे हसू लागले होते. त्या क्षणी समर्थ बोलले होते, रडा मंडळीनो, रडा, रडून घ्या, पोटभर रडा. स्वामींचे बोलणे ऐकून मात्र प्रत्येकालाच रडू फुटले होते. स्वामींनी केलेले अशुभ संकेत सर्वांच्याच लक्षात आला होता. स्वामी आपल्याला लवकरच सोडून जाणार या विचाराने प्रत्येक जण त्या क्षणी हळवा झाला होता. अशाच पार्श्वभूमीवर स्वामी नागनहल्ली गावी गेले होते. त्यांनी तिथे भजन केले होते. जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अचानक स्वामींनी भजन सुरू करतात सर्वजण गांगरले होते. पण स्वामींनी सर्वांना म्हटले, माझ्याबरोबर भजन करा. सर्वजण भजन करू लागले. जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामींनी केलेल्या भजनामुळे वातावरणातील गांभीर्य अधिकच गडद झाले. स्वामी समर्थ पुन्हा अक्कलकोटी आले होते. इतक्या वर्षाचा ध्येय आता थकला होता. त्यांना विश्रांती हवी होती. एके रात्री स्वामींना ताप आला होता. सर्वांची धावपळ चालू होती. डॉक्टर वैद्य बोलवण्यात आले होते. स्वामी झोपूनच होते. त्यानंतर स्वामींची गावातील फेरी बंद झाली होती. स्वामींनी आता अन्नपाणीही वर्ज केले होते. स्वामींच्या अवतीभोवती सदैव राहणारे सेवकरी उदास झाले होते, दिनवाणे झाले होते. यानंतरची कथा आपण पुढील भागात ऐकूया.